नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गाईडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी बालाजी तुमच्यासाठी आज एक छोटीशी ट्रिक्स घेऊन आलोय। मित्रांनो, व्हिडिओ खूप छोटा आहे आणि खूप फायद्याचा आहे, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। या व्हिडिओमध्ये आपण 2017 मध्ये ज्या व्यक्तीला नोबेल प्राइज पुरस्कार मिळालेला आहे त्यांचे नाव एक विशिष्ट पद्धतीने लक्षात ठेवणार आहोत, म्हणजे आपणांना पाठ करायची किंवा कन्फ्युजनचं होणारच नाहीये। हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं ते पूर्ण क्लिअर होऊन जाईल। तर हे या व्हिडिओमध्ये जी मी मेथड सांगणार आहे, जी ट्रिक सांगणार आहे, त्याचा असा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे। तुम्ही पर्टिक्युलर शब्दावर घेऊ नका, मी फक्त एक लक्षात कसं राहायचं त्याच्यावरून ही बनवलेले आहे। तर इथे पहा, आपण पीस आणि जे शांततासाठी पुरस्कार दिला जातो त्याच्यासाठी मी इथं आय कॅन हा वर्ड घेतलेला आहे। हा का घेतलेला आहे? कारण आपण असं म्हणू शकतो ना की तुम्ही शांतता ठेवू शकता का? यस, आय कॅन। ओके, त्याच्यासाठी हा एक सुटेबल वर्ड वाटला म्हणून मी हा घेतलेला आहे। त्यानंतर चिकित्सा, आता चिकित्साचा WWE सोबत का संबंध लावला? कारण तिथं मारपीट जास्त होते, त्याच्यानंतर जखमा होतात, त्यामुळे WWE सोबत संबंध लावला। आपल्याला ते WWE सोबत का संबंध लावला ते W चा आपल्याला त्याचा उपयोग घ्यायचा। हा फक्त W आपल्याला लक्षात ठेवायचा, म्हणजे चिकित्सा म्हणलं की आपल्याला WWE आठवलं पाहिजे। त्यानंतर फिजिक्स म्हटलं की बारिश, आता फिजिक्सचा बारिश सोबत का संबंध लावला? कारण एन्व्हायरमेंटल सोबत फिजिक्सचा कनेक्शन असतं, एन्व्हायरमेंटल सोबत फिजिकली कनेक्शन असतं, त्याच्यामुळे मी बारिशचा हा सोबत कनेक्शन लावलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर लिटरेचर, आता याच्यातला शेवटचा शब्द लक्षात ठेवायचा कुठला? चेअर। आता काजू खाते वेळेस कसं चेअरचे आवाज येतो ना, त्याच्यामुळे इथे काजूचा लिटरेचर सोबत संबंध लावलेला आहे। तर आता पुढे पाहूया आपण। हे 4 लक्षात ठेवल्याच्या नंतर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण नावे कशा प्रकारे पाठ होऊन जातील ते आपण पुढे पाहूया। तर आता आपण हे 4 लक्षात ठेवले असं गृहीत धरून पुढच्या व्यक्तींचे नाव लक्षात घेऊया। ठीक आहे, म्हणजे फिजिक्स म्हटलं की एन्व्हायरमेंटलशी सोबत बारिश आला। ओके, म्हणजे फिजिकली वातावरणासोबत बारिश हा शब्द आपण फिजिक्स सोबत लक्षात ठेवला। आता फिजिक्स मध्ये कोणाकोणाला नोबेल प्राइज भेटलेला आहे, नोबेल प्राइज पुरस्कार कोणाकोणाला भेटला आहे ते आपण कसं लक्षात ठेवणार? ठीक आहे, रेनस वेस, आता रेनस म्हटलं की पावसासोबत संबंध आला। ठीक आहे, रेन, त्याच्यामुळे आपल्याला हा थोडासा या शब्दावरून लक्षात येतो बारिश। त्यानंतर बेरीस, आता याच्या पण बारिश हा शब्द थोडाफार उच्चार होतो, त्याच्यामुळं इथं पण फिजिक्स मध्ये हा आपल्याला लक्षात ठेवायला सोपा जाईल म्हणून इथं मी बारिश घेतलेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपल्याकडे राहिला कीफ थॉर्ने। आता हा शब्द पर्टिक्युलरली या कुठल्याही ट्रिक सोबत मॅच होत नाहीये, पण फिजिक्स मध्ये यांना पण नोबेल प्राइज भेटलेला आहे, त्यामुळे इथं मी घेतलेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आता दुसरा, आता इथं पहा लिटरेचर सोबत आपण काय घेतलेलं आहे? काजू। काजू का घेतलेला आहे? कारण काजुओ इशिगुरो या व्यक्तींना लिटरेचरमध्ये नोबेल प्राइज भेटलेला आहे। आता इथे काजू का घेतला? मग या नावासोबत काजू हा शब्द जुडतो आणि लिटरेचर चेरचेर आवाज येतो ना, म्हणजे काजू खाते वेळेस कसा चेरचेर आवाज येतो त्याप्रमाणे हा काजू शब्द इथे घेतलेला आहे। त्याच्यानंतर पीस, आता शांततामध्ये यस, आय कॅन असं म्हणू शकतो ना आपण, म्हणजे आय कॅन हे पीस याच्यामध्ये नोबेल प्राइज पुरस्कार मिळालेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आता राहिला चिकित्सा। आता चिकित्सामध्ये WWE का घेतला? आता इथे पहा, या मायकल मध्ये पण W येतो, म्हणजे कुठं पण तुम्हाला असं नाव दिसलं, पर्याय दिसला W, की तुम्हाला लगेच WWE म्हणजे चिकित्सामध्ये भेटलेला आहे असं तुम्हाला लक्षात येऊन जाईल। ठीक आहे, म्हणजे बाकीच्या शब्दामध्ये W नाहीये म्हणून इथं फक्त एकच W म्हटलं की WWE म्हटलं की चिकित्सा। ओके, त्याच्यानंतर दुसरं पहा, आता जेफेरी सी हॉल या पण व्यक्तीचा खेळाडूमध्ये थोडासा संबंध येतो, त्याच्यामुळे पण इथं मी WWE सोबत याला पण मॅच केले। आता राहिला प्रश्न दुसरा, मायकल रोजबसचा। आता मायकल रोजबस आहे, इथे पण एका W मध्ये मायकल चिकित्सामध्ये चाललाय, त्याच्यामुळे दुसरा पण मायकल लक्षात ठेवायचा की WWE, म्हणजे दोन्हीही मायकल WWE सोबत संबंध, WWE चा कोणाचा संबंध? चिकित्सा सोबत संबंध। अशा प्रकारची एक ट्रिक्स बनवलेली आहे, कदाचित तुम्हाला आवडली असेल। जर आवडली तर प्लीज लाईक करा, नाही आवडली तर तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता। धन्यवाद मित्रांनो, तुमच्या हा ट्रिक्स जर आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि एकदा कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ट्रिक्स कशी वाटली ते। थँक्यू।